आणि बरेच लोक असं म्हणतात महाराज मृदंगाचार्य कीर्तनकार येईल पैशाची गरज काय बुवा, एखाद्याला पैसे दिले की ते म्हणतात बुवा आपण पैशाला हातच लावत नाही, पण तुमची इच्छा असेल तर आपल्या खिशात ठेवून द्या. पैशाले हात लावत नाही पण तुमची इच्छाच असेल द्यायची तर खिशात ठेवून द्या. मग खिशातल्या काढायला काय JCB बोलावतो काय लोक आहे महाराज. आणि काही लोक म्हणतात कीर्तनकार मृदंगाचार्य येईन पैसे घेऊ नाही बुवा. रावणाने नेलं का काही सांग, आमचंच उदाहरण आम्हाला देतात लोक. महाराज रावणाने नेलं काय काही, पैसा संग न्यायचा नाही पण पैशाची गरज काय. 2च मिनिटात तुम्हाला सांगतो. पैसा संग न्यायचा नाही पण पैशाची गरज काय. मालक बाजारात गेला 2 डझन केळं घेतली. बायकोली उपास होता गुरुवार चालू असेल ना, हा धरा धरा. सासरा उपाशी ठेवा पण तुम्ही भजे खा. आता हे कसं झालं महाराज, खऱ्याची मेली आई आणि खोट्याले झाल्या 2 आया. वारकरी संप्रदायाच्या नियमानं एकट्या लक्ष्मीची पूजा करत नाही, लक्ष्मी सहित शोभे नारायण. पण हे तेले सांगलं ते म्हणता आमच्या भावना दुखवल्या. आता तेले आरक्षण कमी जास्त बोलसान याले उचला नंतर टाका, त्याच्यापेक्षा पाणी पिऊ नका, उपास धरा. खरं चालत नाही महाराज. तुम्ही म्हणसान कसं काय, महादेवाचं वाहन काय आहे, नंदी बैल. भवानीचं वाहन जगदंबेचं वाघ. वाघ बैलाले खाते की बैल वाघाले खाते, वाघ बैलाले खाते. म्हणून कोणाच माणसाचं बायको पुढे काही चालत नाही. कसंही नंदी असू द्या, वाघापुढे शेपूट नाही उचांगत तो. 60,000 रुपये जरी पगार असला, लुंगी लावून नळावर पाणीच भरताना देशील. तुम्ही म्हणसान कसं काय, ज्या दिवशी लग्न होते त्या दिवशी तुम्ही पण नवरीच्या घरचे सगळे लढता. आजोबा आजी, शेजारच्या महिला, आई बाबा, काका काकू, मामा मामी सगळे लढता नवरीच्या घरचे. आणि नरदेव एकट्याच हसते. पहा तुम्ही एखादं लग्न झालं तर होत नाहीच. पहा तुम्ही सगळे लढता आणि नरदेव एकट्याच हसते. मग नवरीचा भाऊ नवरीला विचारते, ताई आपल्या घरचे सगळे लढता, आजोबा आजी, शेजारच्या महिला, आई बाबा, काका काकू, मामा मामी सगळे लढता, पण दाजी काहून लढत नाही. दाजी तर चांगले हसता. त्याची बहीण म्हणे दाजीले हसू दे रे, तो आजचेच दिवस हसीन. आज त्याचा दिवस आहे हशाचा, त्याला हसून घेऊ दे. उद्यापासून मी जाणार आहे आणि एकदा मी गेली हे उशीत मुंडक गुतून बोंबलीन दाजी. खरंच 8 दिवसाने गेले दाजी असे बसे. आपण म्हणसान दाजी नसतं केलं तर पुरलं असतं. पण हे कधी समजलं झाल्यावर. एक माणूस असाच होता महाराज, त्याला सगळं गाव भेट जाय. त्या बाचं आडनाव होतं वाघ. समोरून आले तर लोक भेट, वाघ आले वाघ आले. आणि घरी गेले आणि बाईनं म्हटलं कुठे गेले ते, लटलट कापे. मग एका माणसाने विचारलं, म्हणे तुमचं आडनाव वाघ आहे, तुम्ही दिशाले वाघासारखे, सगळं गाव तुम्हाला भेटे, मग तुम्ही घरी गेले की बाईले काहून भेटा. तो म्हणे मा आडनाव जरी वाघ असलं तरी मा सासरवाडीचं आडनाव वाघ मारे आहे. परवा दिवशी मा सासरा बंदूक घेऊन आला, म्हणे मागच्या खोलीत लपलो नाही तर उडून दिला असता. म्हणजे कसंही माणूस असो महाराज, इकडे नाही चालत. नाही आता याले वाटते त्याची मजा, त्याले वाटते याची मजा. एक माणूस डोक्याला हात लावून बसला होता, त्याचा मित्र म्हणे काय काहून बसला, म्हणे बसू नाही तर काय करू, म्हणे काहून उसक भांडण झालं बायकोचं नामचं, माहेरी चालली जाते आणि 15 दिवस येत नाही, मला हॉटेलात जेवण करणं पडते. तो म्हणे तुझे तरी बरं आहे. म्हणे मग तुझं कसं आहे. अरे म्हणे आमचं बायकोचं भांडण झालं की ते माहेरी जाते आणि 15 दिवस येत नाही. अरे म्हणे तरी तुझं बरं आहे. म्हणे मग तुझं कसं आहे. म्हणे आमच्या बायकोचं नामचं भांडण झालं की ते माहेरची गँग इकडे घेऊन येते आणि ते 50 जण महिनाभर जात नाही. मी किराणा आणू थंडागार. तो म्हणे भाऊ माया बरं आहे. म्हणजे याले वाटते त्याची मजा, त्याले वाटते याची मजा, पण सगळं यायचं एकच आहे. एक माणूस डोक्याला हात लावून बसला होता, त्याचा दोस्त म्हणे का रे काय झालं. म्हणे भाऊ घरी गेलं की बायको काहीच ठेवत नाही, दुधडीमध्ये सगळं खाऊन टाकते, भात भाजी चपात्या सर्व खाऊन टाकते. म्हणे दुधडीमध्ये मला काहीच ठेवत नाही. तो म्हणे अरे माई बायको अशी आहे की अन्नाचा कण बी खात नाही. तो म्हणे मग लेका तुले पतीवर आता बायको भेटली. अरे म्हणे स्वयंपाकच मी करतो आणि ते काय खाईल. म्हणजे याले वाटते त्याची मजा, त्याले वाटते याची मजा, पण सगळे यायचं. तुम्ही पहा घरी गेले की बायको म्हणते मी काय काय सांभावू, घर सांभावू, दार सांभावू, पोरं सांभावू, वावर सांभावू की तुम्हाला सांभावू. हा म्हणे तू फक्त तोंड सांभाळ, तू काहीच नको सांभाव, कारण तू तोंड चालू ठेवतो तर मला नाही समजत काय सांभाळा. आता तुम्हाला वाटते आमची मजा आहे.
इतके खलास झाले. तुम्ही तर झालेच डेंजर. उलट आमच्यापेक्षा तुमचं बरं. हा, तुमची फक्त गच्ची पटांगणात धरली, आमचं मुंडकं चुलीत घातलं, पण झाकेल मूठ. बाहेर किती मिशा अशा ठेवू द्या, हे फक्त बाहेरच. घरात सोपं नाही महाराज. फक्त महाराज कीर्तनाले निघले लगेच बाई दरवाजात, चालले का आज बी. आज भी चालले. तो म्हणे जाऊ दे, लय दूरचे महाराज लोक येईल, तोच धंदा आहे आता हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात. काही जाऊ नका, थंडीचे झोपा घरीच झोपले. आपण म्हणसान का हो, काल दिसले नाही कीर्तनात, येत होतो महाराज पण मध्ये जोडीदार नव्हता कोणी. आणि आमच्या वाड्यात असं कुत्रा आहे, 3 जणांना चावलं, काल मागे लागलं. हे नाव डॅमेज कुत्र्याचं. म्हणजे याले वाटते त्याची मजा, त्याला वाटते याची मजा, पण सगळ्याचं सारखंच आहे. मग महादेवाचा नंदी बैल, पार्वतीचा वाघ, गणपतीचा उंदीर, कार्तिक स्वामीचा मोर. मग सगळ्यात भारी वाहन कोणाचं? देवीचं. मग महिलांना आरक्षण कधीपासून आहे? पूर्वीपासून. महाराज पूर्वीच्या काळात महादेव नंदीवर आणि पार्वती वाघावर, पोरग उंदरावर, दुसरं पोरग मोरावर, मालक नंदीवर, बायको वाघावर. मग पूर्वीच्या काळात महादेव नंदीवर आणि पार्वती वाघावर. मग आज मी पार्वती स्कूटी घेऊन जाते मीटिंगले आणि महादेव लेकरं सांभाळते. लढू नको आई मीटिंगला गेली, लढू नको आई मीटिंगला गेली. तो पोरगा म्हणते दूध दे. आता किती बोंबललं तर हा काही दूध पाजू शकत नाही. तेवढ्यात ते बाई येते गाडी घेऊन. ते बाई आली, ये बाई भाऊले घे, ये आई, ये 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 ये. तेव्हा आपली आई आली, तेव्हा आई आली, तेव्हा आपली आई आली, तेव्हा आपली, म्हणजे दोघांपैकी कोणाची आली? म्हणजे मीटिंगले गेलेली नेमकी कोणाची आई आहे? एवढे माणसाले सुधरत नाही, इतके लोक धाकी पाळले वाघानं. मग महादेवाचा नंदी बैल, पार्वतीचा वाघ, कार्तिक स्वामीचा मोर, गणपतीचा उंदीर आणि एकट्या लक्ष्मीची पूजा का करू नये? तुमच्या माहितीसाठी लक्ष्मीचं वाहन आहे घुबड. घुबड घुबड. आणि घुबड आपल्या शास्त्रामध्ये अपशकून मानलेला आहे. त्याला दिवसा दिसत नाही, त्याला रात्री दिसते. पापिया फुटती डोळे डिडोळाचे. त्याला दिवसा नाही दिसत, त्याला रात्री दिसते. म्हणून जेवढा पैसा पापाचा आहे तेवढा सगळा रात्री येते. चोऱ्या, लुटमार, खून, खराबे, हा पैसा कधी येते? सगळा रात्री. मग एका माणसानं मला विचारलं, म्हणे बुवा रात्री येणारा पैसा पापाचा आहे, तर मग तुम्ही कसे घेता? म्हणजे आमच्या खूप मुलावर उठले लोक, तुम्ही कसे घेता म्हणे. पण मी त्याला सांगलं, घामाचा आणि कष्टाचा कधी घ्या, धोका नाही. रात्री घ्या की दिवसा घ्या, पण दुसऱ्याचा आत्मा दुखवला आणि मग घेतले. मग तुमचं तुम्ही पहा. 2 तास कीर्तनात पकवाज वाजवणं म्हणजे 3 दिवस शेतामध्ये केलेली कामगिरी आहे. ज्या वक्ती विद्यार्थी पकवाज शिकतात, घाटावर थंडीचा टाईम असते, पकवाज घेऊन बसतात, बोट फुटतात, दोन्ही पानं रक्तानं ओले होतात, त्या वक्ती इथून आवाज निघते आणि ऐकणाऱ्याच्या इथं जाते. ही ताकद आहे. ते काही सोपं नाही. 2 तास कीर्तनात गायन करणं, एक स्वर लावून धरणं पडते, एक आवाज तयार करणं पडते, तोच आवाज तसाच परफेक्ट बसला पाहिजे. ते स्वरात गायन असते. इथून निघते इथून आणि ऐकणाऱ्याच्या इथं जाते. घामाचं आणि कष्टाचं आहे ते. 3 दिवस शेतात केलेली कामगिरी आहे. आणि एक कीर्तन करणं म्हणजे 8 दिवसात जेवढी कामगिरी होते शेतात, तेवढी इथं 2 तासात एनर्जी खलास होती. हे तुम्हाला वाटेल हे काय बांधला फेटा, मारल्या चाट्या, मोजल्या नोट्या की निघाले, पण हे सोपं नाही महाराज. नाही नाही नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापड. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. नाही तर नाही आवडी, अनंत जन्मीची असेल पुण्य सामुग्री. त्याच वाक्ती घडते. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याच्या मुखा हरी बैसा होई. नाही तर नाही महाराज. आम्ही भाग्यवान आहो की आमच्या गावले आमचे शालिकराम बाबासारखे महात्मे आहे. महाराष्ट्रभर नाव लौकिक केलं, टी व्हीवर कार्यक्रम येतात.
आपल्या गावातली जर एखादी व्यक्ती मोठी होत असेल महाराज, आपल्याला त्याच्याबद्दल अभिमान असला पाहिजे. ते बाहेर गावले बापाचं नाव नसते सांगत, गावाचं सांगते. एखादा लेकरू आपल्या गावले पहिला आला पोरगा, त्याचा सत्कार करा, त्याचे बॅनर लावा गावात. का? तो बाहेर गावले बापाचं नाव नाही सांगणार, गावाचं सांगेन. एखादी गरीबाची मुलगी पहिली आली, तिचा सत्कार करा, तिच्या गळ्यात हार टाका, तिचे बॅनर लावा, तिला सत्कार करा, तिची मिरवणूक काढा. आपल्या माणसाबद्दल अभिमान असू द्या. जन्मोजन्मीचं पुण्य असल्याशिवाय असे महात्मे घडत नाही. सोनाजी बाबांनी, आमचे नारायण महाराज होते, त्यांनी आपल्या गावामध्ये फळ लावलं, झाड लावलं. ज्या वक्ती झाड लावलं, रोज त्याला पाणी टाकू 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 ते मोठं झालं. आणि ज्या वक्ती झाड मोठं होते आणि त्या झाडाला फळं लागतात, ते फळं खाण्यासाठी कोणीतरी पोपट येत असते, शुक. तो पोपट म्हणजे सुरळकर बाबा आहे. की आज महाराष्ट्रभर त्याचं नाव आहे. तुम्ही वाजू नका टाळ्या, नाही वाजू नका, आपल्याला पहिलेच थंडी वाजते. कसे काय वाजू सांगा, आपण लोकांही नसते अशी चादर घेईल. ते एखाद्या टाळी वाजवते करते काय, त्याच्यापेक्षा न वाजवेल बरं. आपल्याबद्दल अभिमान असू द्या महाराज. आपला माणूस मोठा होत असला त्याच्याबद्दल अभिमान असला पाहिजे. एखादा आपल्या संप्रदायाचं लेकरू आहे, पकवाज वाजवते, त्याचा सत्कार करा, तो आपल्या संप्रदायाचा आहे. एखाद्या व्यक्ती आपली पेटी वाजवते, हार्मोनियम वाजवते, त्याच्याबद्दल अभिमान असला पाहिजे. एखादी व्यक्ती आपली गायन करते, कारण हे कमवण्यासाठी महाराज खूप पुण्य लागते. खूप लोक असेच पायाने लागत महाराज कोणाचे, नाही नाही नाही. सहज कोणी उठीन कोणाच्या पाया लागेन, माय बापाच्या पाया लागत नाही लोक. पण साधू संतांच्या, महाराज लोकांच्या पाया लागतात, कारण ही पुण्याई असल्याशिवाय ही शक्ती, ही ताकद नसते. पूर्व पुण्य जाची असेल पुण्याई, पूर्व पुण्य जाची असेल पुण्याई, तोची मुखी गाई हरिचे नाम, 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 हरिचे नाम जगाच्या बदारी सर्व काही मिळे, जगाच्या बदारी सर्व काही मिळे. आई वडिलांची पुण्याई आपलं जन्मोजन्मीचं भाग्य असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. पूर्वजन्मीची पुण्याई मायबापाचीही पाहिजे, आपलीही पाहिजे. आणि माणूस गेल्यावर तो आत्मा तसे संस्कार घेऊन बाहेर निघतो आणि तो त्या देहात प्रवेश करून मागच्या जन्मीचे त्याचे जे पुण्याई असते ते उदयाला येऊन ह्या गोष्टी येतात. सहज कोणी उठीन कीर्तन करीन, नाही नाही नाही. हे घामाचं आणि कष्टाचं आहे. आणि हे कधीही घ्या, धोका नाही. रात्री घ्या की दिवसा घ्या, सोपं नाही महाराज. म्हणून लक्ष्मीची पूजा करूच नाही का? मग करा. आपल्या घरामध्ये छोटासा कृष्ण आहे, पांडुरंगाची, म्हणजे पैसा संग नेणं नाही, पण त्याची गरज काय हे आपलं चालू आहे, बरोबर. घामाचं आणि कष्टाचं कधी घ्या, धोका नाही. मग लक्ष्मीचं वाहन घुबळ आहे, तर मग तिची पूजा करू नाही का? करा. आपल्या घरामध्ये छोटाशी कृष्णाची, पांडुरंगाची मूर्ती आहे, ती मूर्ती जर पूजेत ठेवून पूजा केली तर आज आपण जे पूजा करतो याच्यापेक्षाही मोठं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. एकट्या पांडुरंगाची पूजा केली तर चालते का? महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला. डोक्यावर शिवलिंग आहे, छातीवर भृगु ऋषीची लात आहे, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई. छातीवर भृगु ऋषीची लात आहे. नाभीतून सृष्टीची उत्पत्ती आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भगवंताच्या चरणातून सर्व नद्यांचा उगम आहे. आणि जगाला सुखी बनवण्याची ताकद ज्या लक्ष्मीमध्ये आहे, ती लक्ष्मी भगवंताच्या चरणाची सेवा करते. म्हणून एकट्या पांडुरंगाची केली तर चालते, लक्ष्मीची करू नये असं नाही. करा. आपल्या घरात छोटासा पांडुरंगाची मूर्ती असेल, कृष्णाची असेल, ती पूजेत ठेवून जर पूजा केली तर आज जे फळ आपल्याला फळ भेटते त्याच्यापेक्षाही मोठं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पैसा संग नेणं नाही, पण त्याची गरज काय हे आपलं चालू आहे. विठाल 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 मालक बाजारात गेला, 2 डझन केळं घेतली. बंदच राहू द्या. मालक बाजारात गेला, 2 डझन केळं घेतले. मग त्यानं विचार केला, बायको खाणार आहे मधातला गाभा, साल्ट कशाले घ्यायचे? पा डोकेबाज.
आता अगोदर गेलो ती साखर पिशवीत, त्याच्यात टाकली केळं सोलून, राहीन काय? त्याचा झाला पेंदा तयार. घरी आला आणि बायकोने म्हणे 2 डझन केळं आहे, पहिले केळं खाऊन घेऊन उपास सोड. त्याची बायको म्हणे केळंच नाही. म्हणे मग काय आहे? म्हणे एवढा मोठा शिरा आहे. म्हणजे सालटं खाणं नाही, पण केळं घरलोक जाण्यासाठी सालट्याची गरज आहे. तसं पैसा संग नेणं नाही, पण जीवन जगण्यासाठी त्याची गरज आहे. म्हणून तो संन्यासी महात्म्याली बी लागू आहे. पैसा नसल्यावर कोण खाते? लोक म्हणते हे काय हे नाही, हो नाही. सोपं नाही महाराज, घामाचं आणि कष्टाचं कधी घ्या. चला मग छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं तुकाराम महाराज माणसात पैसे घेतील नाही, पण एकटे असल्यावर घेतील. ज्या दगडावर बसून तुकोबाराय रोज भजन करत, तिथं सोन्याच्या मोहराची थैली नेऊन ठेवली आणि झाडाच्या बाजूला जाऊन बसले. महाराज आले, बघितलं सोन्याच्या मोहराची थैली, दुसऱ्या दगडावर जाऊन बसले. दगड बोलू लागला, महाराज नोहे हा सामान्य महिमा संत. महाराज आज तुम्ही माझ्यावर का बसले नाही? महाराज सांगता तू पापी झाला, मी तुझ्यावर बसू शकत नाही. दगड सरकला, महाराज पाण्यात गेला, ओलाहून परत वर आला आणि त्या दगडानं सांगलं, महाराज मी आता पवित्र झालो, आता माझ्यावर बसा. आणि हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं. वा वा वा. धावत आले आणि पाय धरले, तुकोबारायांना गुरु मानलं महाराज. एकांतामध्ये आलेली श्री आई दिसणे याच्यापेक्षा काय बोलावं? आपले लोक तर कपड्याच्या दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई दिसली तर उभे राहतात. तो टॅच्यू नसते का असा? तो दिसलात लोक असे पाहतात, प्लॅस्टिकची आहे का ते पा डोकेबाज. मग ज्याचा काम क्रोध लोभ मद मत्स्य अहंकार सहाजानं धुतले तो साधू. मग वैराग्य तिथं आहे. तसंच एकदा आबाजी सोनदेवानी कल्याण लुटलं. कल्याणच्या सुभेदाराची सून दिसायला सुंदर लावण्याचा पुतळा. मावळ्यांना वाटलं या स्त्रीला जर किडनॅप करून रायगडावर नेलं राजे खुश होतील. त्या स्त्रीला किडनॅप केलं, मेन्यात बसवलं, सकाळी रायगडावर आणलं. दरबार भरल्या गेला. डाव्या साईडनं जिजाऊ मासाहेब होत्या, उजव्या साईडनं दादोजी कोंडदेव, यसाजी, बाजी, तानाजी मालुसरे, शेलार मामा, हंबीराव मोहिते, शिवा काशीद, भीमा लोहार, सिद्धी, इब्राहिम प्रतापराव गुजर, कितीतरी नररत्न मंडळी महाराष्ट्राची त्या ठिकाणी बसलेली आहे. यांनी सांगलं, राज तुमच्यासाठी नजराना आहे. राजे खाली उतरून आले. ती स्त्री मेन्यातून बाहेर आली. तिनं राजांकडे बघितलं. आतापर्यंत मी ज्या छत्रपतीचं वर्णन ऐकत होती ते हेच राजे काय? आता हा राजा माझ्यासोबत काय न्याय करेल की माझ्यावर अन्याय करेल? म्हणून ती राजाकडे पाहत होती. राजाचं सौंदर्य निरखत होती. राजाच्या डोक्यात जिरे टोप होता, धनुष्यासारख्या भुया होत्या, डोक्याला शिवगंध लावलेला आहे, गरुडासारखं नाक आहे, वाघासारखे डोळे आहे, तलवारीसारख्या मिशा होत्या, दाढी टपोरी होती, गळ्यात कवड्याची मोत्याची माळ होती, मोत्यासारखे दात होते, अंगावर भरदरी होता, पायात तलवार होती, डाव्या साईडनं कट्यार, उजव्या साईडनं तलवार होती. आणि छत्रपती शिवाजी राजाचं चिंतन चालू आहे, जगदंब जगदंब जगदंब. राजाने त्या स्त्रीचं सौंदर्य बघितलं आणि राजाच्या मुखातून शब्द निघाले, सत्य झाले राजे शिवाजी, रूपयवतीचे बघून आई म्हणून परत केली सुभेदाराची सून. 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 राजाने त्या स्त्रीचं सौंदर्य बघितलं आणि राजाच्या मुखातून शब्द निघाले, अरे अशीच सुंदर आमची माता असती रूपवती, आम्ही किती सुंदर झालो असतो वदले छत्रपती. सारी टोळी दिली, त्या स्त्रीचा सत्कार केला, तिला मेन्यात बसवलं, बहीणचा दर्जा दिला आणि कल्याणला वापस पाठवून दिलं. सर्व मुसलमानांच्या डोळ्यात आंसू आले. अरे राजा असावा तर असा, हमारे जनाने में क्यों नहीं पैदा होता ऐसा एक भी लफ्ज, क्यों हमारे जनाने में ऐसे बच्चे पैदा नहीं होते? ये मराठे क्या खिलाते हैं इनके बच्चों को जो इनके कुल में ऐसे बच्चे जन्म लेते हैं? आणि ज्या वेळेस छत्रपती शिवाजी राजाचं देहावसान झालं त्या वक्ती एक सरदार दिल्लीला धावत गेला आणि तो औरंगजेबाला सांगत होता, हुजूर हुजूर बड़ी खुशी की खबर है, बड़ी खुशी की खबर लाया हूँ. बोले क्या खबर है? आज तक तुमने जिन्हें पकड़ने के लिए जंग जंग पछाड़े, बड़े से बड़े विहू रचे, जिन्होंने तुम्हारे दिमाग में शैतानी नंगा नाच उठाया, जिन्होंने शाइस्ते खान की उंगलियां काटी, जिन्होंने अफजल खान जैसे सरदार को फाड़ डाला, वो मराठों के सरदार, महाराष्ट्र के राजा छत्रपति
छत्रपति शिवाजी राजे भोसले आज अल्लाह को प्यारे हो गए हुजूर। क्या बकते हो, सचमुच मैं झूठ नहीं बोलता। शिवाजी राजे इस दुनिया में नहीं रहे हे त्या औरंगजेबानं ऐकलं, पण तो त्याच्या त्या तख्तावरून त्याच्या त्या सिंहासनावरून धडधड 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 खाली उतरून आला। त्यानं डोक्यातला हिरवा किमांस काढला, जमिनीवर ठेवला आणि त्याच्या खुदाकडे त्याच्या अल्लाहकडे तो नमाजाच्या रुकाता पडत होता। या खुदा, या मालिक, या मेरे परवरदिगार, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह, हे मेरे सल्तनत के मालिक या खुदा, या अल्लाह, आज तक इस इस्लाम के बंदे ने जिंदगी भर तेरी बंदगी की है। इस आलमगीर औरंगजेब ने इस्लामी सल्तनत बढ़ाने के लिए पूरी जिंदगी निछावर कर दी मालिक, लेकिन इस गरीब ने तेरे सामने कभी अपना दामन नहीं फैलाया। आज ये आलमगीर औरंगजेब आज तेरे सामने अपना दामन फैला के एक मांगता है, मेरे गरीब नवाज, आज इस गरीब के दामन में इतना डाल दे मेरे गरीब नवाज। आज तेरे दरबार के दरवाजे खुले रखना, क्योंकि बहू बेटियों की इज्जत करने वाला राजा तेरे दरबार में आने वाला है, तेरे दरबार में आ रहा है। अरे छत्रपती शिवाजी राजाच्या मरणाची खबर ऐकावी आणि औरंगजेबाच्या डोळ्यातून आसू पडावे असा राजा या महाराष्ट्राच्या मातीत बुलढाणा जिल्ह्यात जिजाबाईनं घडवला। म्हणून राजाचं वर्णन आहे, जरी का होता शिवाजी राजा जरी का होता शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी केली प्रजा। आई बहिणीची आबरू राखणार, आई बहिणीची आबरू राखणार, आई बहिणीची आबरू राखणार। धन्य धन्य शिवाजी सरदार जी, धन्य धन्य शिवाजी सरदार जी, धन्य धन्य शिवाजी सरदार जी। जरी का होता शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी केली प्रजा। आई बहिणीची आबरू राखणार, धन्य धन्य शिवाजी सरदार। काही लोक म्हणतील महाराज कीर्तनात पोवाडे म्हणतात काय? अरे या पोवाड्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वीर स्त्री जागृत होते। या पोवाड्याच्या माध्यमातून वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले। या पोवाड्याच्या माध्यमातून बाजींनी खिंड पावन केली। या पोवाड्याच्या माध्यमातून वयाच्या 16व्या वर्षी तोरणाला तोरण बांधलं छत्रपती शिवाजी राजांनी। या पोवाड्याच्या माध्यमातून तानाजी मालुसरेंनी कोंढाणा घेतला। या पोवाड्याच्या माध्यमातून शिवा काशीदने आपल्या देहाचे तुकडे होईपर्यंत स्वराज्यासाठी लढत राहिला। या पोवाड्यानं आजपर्यंत शूरवीर जन्माला घालायचं काम केलेलं आहे। प्रतापराव गुजर वालोल खानाला मातीत घालण्यासाठी निघाले फक्त 7 जण घेऊन, वीरात वीर दौडले 7 या पोवाड्याच्या माध्यमातून। एक मावळा रायगडावर आला, जिजाऊ साहेबांना मुजरा केला आणि मावळा काय म्हणतो, राजे अष्टमीच्या दिवशी आमच्या घरी शुभ मुहूर्त आहे, बाळ रायबाचे लग्न आहे, आपण यावे, आपल्या पदस्पर्शाने आमचे गाव पावन करावे। आपला भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे। राजे शब्दही बोलत नाही। जिजाबाई म्हणता का, शेलार मामा म्हणता का बोलत नाही शिवबा? जिजाबाई म्हणता मामा याच दिवशी किल्ले कोंढाण्यावर अक्षिदा टाकायचं वचन आता शिवबाने आम्हाला दिलं। राजे पुढे लढाईला जातील, तानाने आपल्या घरचं लग्न कादे अटपावं आणि लढाईला यावं। आम्ही तानाची वाट पाहू, मुलीच नाही। मराठ्याचा धनी संकटात असताना राजांनी लढाईला जावं आणि या मालुसरेंनी लग्नात मिरवावं। आऊसाहेब हे आम्हाला शोभलं जात नाही, आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे। ते तानाजी मालुसरे या पोवाड्यात जन्माला आले। दिसाना राजासारखा, चालणं राजासारखं, बोलणं राजासारखं, उंची राजासारखी, न्हावी जमातीमध्ये जन्माला आलेला एक शिवा काशीद। राजे म्हणता शिवा, शिवा स्वराज्याची एक जबाबदारी देतो, पार पाडशील काय? अव राज, अव या न्हाव्यालाच एक जबाबदारी काय? स्वराज्यासाठी मरणही आलं तरी या शिवा न्हावी तुटून पडेल। एक संधी द्या राजे, सेवकाला एक संधी द्या, मग आमचा पोशाख तुझ्या अंगावर घाल शिवा। मी तयार आहे राजे।
राजाने आपल्या हाताने शिवाची सजावट करायला सुरुवात केली. शिवाच्या डोक्यात जिरेटोप घातला, अंगावर भरदरी घातला, पायात तलवार घातली, डाव्या साईडने तलवार अटकवली. पण राजाच्या डोळ्यात आसू आले आणि राजाच्या डोळ्यातला आसवाचा थेंब शिवा काशीच्या हातावर पडला. आणि शिवा काशीतने बघितलं, राजे तुमच्या डोळ्यात आसू. कळकळून शिवाला राजाने मिठी मारली आणि राजे म्हणतात, शिवा शिवा, अरे माझा पोशाख तुझ्या अंगावर घालणं चालू आहे म्हणजे तुला माहित आहे काय पुढे काय होणार आहे? हो राजे, माहित आहे मला. राजे, शत्रूच्या फौज मध्ये गेल्यावर या शिवा न्हाव्याचे तुकडे तुकडे होणार आहे. पण राजे, मेलो तरी चालेल राजे, मरू द्या, स्वराज्यासाठी जन्म सार्थक होईन. या जन्माच्या स्वराज्यासाठी मरू द्या. जन्म जरी शिवा न्हावी म्हणून घेतला असेल, पण मरताना छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरेल. मरू द्या राजे, स्वराज्यासाठी मरू द्या. शिवा काशीत सारखे लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा छत्रपती जगला पाहिजे असे मावळे या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. आणि स्वराज्यासाठी एका एकाने आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या देहाचे तुकडे केले, जमिनीवर रक्त सांडलं. त्या बाबतीत स्वराज्य तुमच्या आमच्या हातात आलं. म्हणून राजाचं वर्णन आहे, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी वीर केले झरझर. बाजूनी पाणी दुष्ट भोगला, बाजूनी पाणी दुष्ट भोगला, बाजूनी पाणी भोगला. घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंका भिडे गगनास जी, कीर्तीचा डंका भिडे गगनास जी, कीर्तीचा डंका भिडे गगनास जी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हर हर भारत माता की, हर हर. वा वा, काय डीजे लावायची गरज आहे? 50,000चा डीजे आणायचा आणि आपण उन्हात जीप काढायची. त्याच्यापेक्षा इकडे जीप काढा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. इथं जो आनंद आहे, इथं जो सुख सोहळा आहे, हा स्वर्गात सुद्धा नाही महाराज. ही ताकद आहे. एक छत्रपती शिवाजी राजा एका मायेनं असा घडवला की आज त्या राजानं स्वराज्य घडवून तुमच्या आमच्या हातात दिलं. आज जर छत्रपती शिवाजी राजे नसते, काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती थी. एक छत्रपती शिवाजी राजा नसता, तुम्हा आम्हाला परमिशन काढणं पडली असती. हुजूर, हम थोड़ा नाम संकीर्तन करना चाहते हैं, आपकी इजाजत हो तो. पण आज एक राजा मायेनं असा पुत्र घडवला, महाराष्ट्राला दिला की आज त्यानं स्वराज्य घडवून तुमच्या आमच्या हातात दिलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत 18 पगड जातीचे लोक होते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे वैरी होते. ही चुकीची गोष्ट आहे महाराज. मुसलमान सुद्धा राजावर प्रेम करत होते. आणि आज भी इस देश को तकलीफ ना तो हिंदू से है ना तो मुसलमानों से है, इस देश को तकलीफ तो देश के गद्दारों से है. देशातल्या गद्दारांमुळे आज देशाला त्रास आहे. नाही तर आज बी या भारत देशामध्ये हिंदू मुसलमान सर्व गुन्ह्या गोविंदानं नांदतात. या भारत मातेच्या क्षेत्रछायेखाली 18 पगड जाती आज आनंदाने राहतात. ही ताकद आहे. मैं हूँ हिंदू तू है मुसलमान, दोनों है इंसान. मैं हूँ हिंदू तू है मुसलमान, दोनों है इंसान. तू पढ़ मेरी गीता, मैं पढ़ूँ तेरा कुरान, और मेरा तो एक ही ख्वाब है दोस्त, एक ही थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान, सारा हिंदुस्तान. या देशामध्ये या भारत मातेच्या क्षेत्रछायेखाली 18 पगड जाती आनंदाने राहतात. म्हणून या देशाला भारत माता असं म्हणतात. आणि आज भी या देशात ये धरती जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, राधा एक एक बाला. सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. डाल डाल फिर सोने की चिड़िया करते हैं बसेरा, वो भारत देश
त्योहार भी है अलबेले, त्योहार भी अलबेले। वही दिवाली की जगमग है, होली के कई मेले, होली के कई मेले। जहाँ राग रंग और हंसी खुशी की चारों ओर उजाला। देश है मेरा, ओ भारत देश है हो। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। भारत माता की जय। म्हणून एक छत्रपती शिवाजी राजा मायेनं घडवला, हा तो देश आहे। हा महाराष्ट्र साधा नाही महाराज, हा ही संस्कृती साधी नाही, हे वैराग्याचं लक्षण आहे। तसंच एकदा स्वामी विवेकानंद प्रवासात जात असताना एक परराष्ट्रातली होती, स्वामी विवेकानंदांना म्हणाली, विवेकानंदजी बट आय वांट मॅरेज विथ यू, माझी इच्छा आहे म्हणे तुमच्याशी लग्न करण्याची। विवेकानंदांनी सांगितलं मी भारतीय आहे, माझ्या भारताचं पंचशील वाक्य आहे सत्यमेव जयते, माझ्या भारताची संस्कृती आहे मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, गुरुभ्यो देव भव, माझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा तुम्ही करू नका। त्या स्त्रीने पुन्हा गालाच मी तसे केलं आणि सांगितलं, विवेकानंदजी बट आय वांट मॅरेज विथ यू। विवेकानंदांनी विचारलं, तुम्हाला असं का वाटतं हो माझ्याशी लग्न करावं? त्या स्त्रीने सांगितलं, तुम्ही सुंदर आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही गुणवान आहात, तुम्ही बुद्धिवान आहात आणि तुमच्याशी जर लग्न केलं तर तुमच्यासारखा सुंदर मुलगा मला व्हावा अशी माझी इच्छा आहे। विवेकानंदांनी सांगितलं, माझ्यासारखा सुंदर मुलगा व्हावा असं तुम्हाला वाटतं ना, मग तुमच्या समोर उभा असलेला विवेकानंद तुमचा मुलगा समजा ना, हे वैराग्याचं लक्षण आहे। हे काही आपल्यासारखं